अमरावती शहरातील राडगाव परिसरात तब्बल 20 ते 25 वर्षापासून वास्तव्यास असलेल्या आदिवासी डेबुजी नगर वस्तीला मूलभूत सुविधांचा गंभीर अभाव आहे। राडगाव परिसरातील डेबुजी नगर ही आदिवासी झोपडपट्टी गेल्या 20 ते 25 वर्षापासून स्थिर आहे। मात्र इतक्या वर्षानंतरही वस्तीला शौचालय, बाथरूम, स्वच्छ पाणी यासारख्या मूलभूत सुविधांचा अभाव नसल्याने शिवसेनेने निवेदनात नमूद केले आहे। शिवसेना उपशहर प्रमुख उभाटा अमरावती शहराच्या अंतर्गतमध्ये बसणारी आदिवासी डेबुजी नगरची झोपडपट्टीवासियांना सुखसुविधा उपलब्ध मिळण्याबाबत डेबुजी नगर ही वस्ती राडगाव परिसरामध्ये 20 ते 25 वर्षापासून तिथे स्थगिती झालेली आहे। पण त्या जागेवर कॉर्पोरेशनमध्ये दुर्लक्ष झालेलं आहे। कॉर्पोरेशनमध्ये तिथं त्यांना संडास सुविधाची काहीच उपलब्ध नाही आहे। संडास वगैरे याची सुविधाची काहीच उपलब्धपणा नाही आहे। तसंच त्यांना जीवनाशक वस्तू म्हणून साठी त्यांच्या जीवनामध्ये त्यांच्या आरोग्याकरिता आधार कार्ड, मतदार कार्ड अशा सुविधा बी उपलब्ध व्हाव्या यासाठी कलेक्टर साहेबांना निवेदन देण्यात आलेलं आहे। सुरक्षित निवास, स्वच्छता आणि आरोग्य सुविधांअभावी नागरिकांचे दैनंदिन जीवन अडचणीत सापडले आहे। स्थानिकांच्या म्हणण्यानुसार प्रशासनाकडून वारंवार आश्वासने देण्यात आली तरी सुद्धा प्रत्यक्षात काहीच काम झाले नाही। शासनाने केलेल्या कॅल्क्युलेशनमध्येही या झोपडपट्टीचा समावेश न केल्यामुळे वस्तीला कोणतीही सुविधा मंजूर झालेली नाही। आम्हाला 25 वर्षापासून आम्ही एवढे प्रयत्न करत आहे तर आम्हाला जागा नाही स्वतःची भेटून राहिली। आम्हाला घरकुलना भेटून राहिलो, काही लोकांना आधारी कार्डने भेटून राहिले। आधारी कार्डामुळे आमचे सारे कामं रुकून राहिले। सारे आम्हाला संडासची सोय नाही, बाथरूमची सोय नाही राहिली, जागाची सोय नाही, जायला आम्हाला रोडसुद्धा जाय येण्यासाठी नाही। ही आमची सुविधा करण्यासाठी आमचं निवेदन आहे। किती वर्षापासून आहे? 25 वर्षापासून। मग आतापर्यंत तुम्ही काय केलं? चालू द्या करणं पण आमची खबर कोणी घेत नाही। आम्ही समजा डिलिव्हऱ्या पायाच्या वावरात झाल्या, पण त्याच्यामुळे आमच्या लेकराचे काय जन्म तारखा काय आम्हाला काढायचे समजले नाही। वावरातले लेख माणसांना काय समजणार? पण ते लोक आता म्हणते का तुम्ही आम्हाला जन्मतारखा द्या। आम्ही जन्मतारखा कुठच्या देणार? दवाखान्यात गेलं तर डॉक्टरमध्ये आधार कार्ड द्या, कुठं कोण्या कंट्रोल कार्ड काढायला गेले तर आधार कार्ड द्या। सर ताई आमच्यापाशी कोणतंच सुविधा आहे नाही, तरी आम्हाला तुमच्याकडून काही ना काही सुविधा भेटावा हे कलेक्टर साहेबाला आमचे हात जोडून विनंती करतो।